बाळूमामाच्या मेंढरांचे दर्शन घडवून आणतो किंवा घरी सोडतो असा बहाणा करून वयोवृद्ध आजी आजोबांना दुचाकीवर बसून लुटणाऱ्या एका सर्राईत भामट्याला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं जेरबंद केले आहे. मारुती बयाजी कोटे वय 47 राहणार हुलजंती तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील मिरज ग्रामीण, जत, कवठे महांकाळ आणि आटपाडी पोलीस ठाण्यातील 8 गंभीर गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांकडून तब्बल 14,35,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी मिरज तालुक्यातील बेळंकी येथे एका वृद्ध महिलेला बाळूमामांची मेंढरे जवळच आली आहेत, तुम्हाला दर्शन घडवून आणतो असे सांगून आरोपी मारुती कोटे यांना दुचाकीवर बसवले. त्यानंतर एका निर्जन ठिकाणी नेऊन बोलण्यात गुंतून गळ्यातील सोन्याची बोरमाळ हिसकावून पसार झाला होता. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या व्यतिरिक्त जत, कवठे महांकाळ आणि आटपाडी परिसरातही अशाच प्रकारच्या जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांचं विशेष पथक तैनात केले. 24 ऑगस्ट रोजी गुप्त बातमीद्वारे संशयित आरोपी कुपवाड येथील चाणक्य चौक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकानं तातडीने सापळा रचून मारुती कोटे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडनं 8 गुन्हे उघडकीस आले असून 14,35,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने मिरज, जत, कवठे महांकाळ आणि आटपाडी तालुक्यातील निर्जन स्थळी वृद्ध आजी आजोबांना लिफ्ट देण्याचा बहाणा करून किंवा दारू पाजून बेशुद्ध करत दागिने लुटल्याची कबुली दिली आहे. आरोपीवर यापूर्वी कर्नाटक राज्यातही जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सोन्याचे दागिने 13,35,000 रुपये किमतीचे, 90 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 मणी मंगळसूत्र, 5 बोरमाळ, 7 कानातील कुंडले, 2 कर्णफुले, 2 झुमके, 2 कानातील साखळ्या, 6 बदाम, 2 बुगड्या, 2 पुडके, वाहन 1 लाख रुपये किमतीचे, काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल. सदरची यशस्वी कारवाई LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, सुभाष सूर्यवंशी, अमित परीट, सोमनाथ गुंडे, अनिल कोळेकर, नागेश खरात, अमीर फकीर आणि सायबर पोलीस ठाण्याच्या पथकानं केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार करीत आहेत.